Bye.
सांगू आता संतांचे संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविती काय द्यावे त्याशी भावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी कायदा तु मुनेंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विभू वेणुनादम चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवा वृंदकानंदनं चारुवासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला मी तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारे बारण रघुमल विमल जसो जोदायक पलचारे बुद्धिहीन तनुजारी के सुनिरूप वन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हर हो कलेश विकार शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेवी ताहा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बिको कमी करा मौली. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनी महाराष्ट्र भूषण असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्यावरती संत महात्म्याने या जीवनामध्ये प्रत्येकांच्या जीवनामध्ये कोणते उपकार करतात याची यादी प्रतिपादन निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देत आहेत, करत आहेत. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्यायत्व असा. गेल्या 11व्या वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि 12व्या वर्षामध्ये पदार्पण करून 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपल्या सप्ताहाला 1 तप पूर्ण होत आहे महाराज. आतापर्यंत केलेल्या कार्याची तडजोड करत असताना संकल्प जीवनामध्ये असा असावा महाराज की तो सिद्धीला जाणारा असावा. आणि आपलं पाहायला गेलं तर 1 तप प्राप्त व्हावं लागलेलं आहे. आणि 1 तप पूर्ण झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये असं वाटतं, अभिमान निर्माण होतो महाराज की आपल्या सप्ताहाला 1 तप निर्माण झालेला आहे. 1 तपापर्यंत आपण गेलेला आहोत. तपपूर्ती सोहळा असावा आणि ते तपवृत्ती सोहळा पुरुषोत्तम मासामध्ये यावं, अधिक मासामध्ये यावं, मल मासामध्ये यावं. एदा कदाचित सामान्य भाषेमध्ये खेड्यातल्या भाषेमध्ये बोलायचं झालं, धोंड्याच्या महिन्यामध्ये जर तपपूर्ती होत असेल महाराज तर खरंच गावल्यांचं अतिशय भाग्य आहे महाराज. अधिक मासामध्ये सप्ताह करण्याकरिता आटापिटीने केलं तरी अधिक मासामध्ये सप्ताह होणं शक्य नसतं. पण आपला योग असा आहे महाराज, आपल्या गावाचं एवढं भाग्य आहे की आपल्याला सहजासहजी आपल्याला काय झालेलं आहे, अधिक मास आपल्या सप्त्यामध्ये आलेला आहे. आणि त्यातल्या त्यात मला वाटतं महाराज 1 तप पूर्ती जर आपल्या अधिक मासामध्ये होत असेल तर आपला 1 तप नसून 60 तप झाले असं मला वाटतं बरं का. माऊली या अधिक मासामध्ये जेवढं आपण पुण्याचं कार्य केलं, जेवढं नामस्मरण केलं त्याच्या 1000 पटीने, 10 पटीनं, 100 पटीनं त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. बेरी गाव खरंच भाग्यवान आहे. 1 तपपूर्ती सोहळा आपल्या गावामध्ये होत आहे. सर्व कलाकार आहेत महाराज. गेल्या 4 दिवसापासून आपण अनेक महात्म्यांची कीर्तन ऐकलेले आहात. आता प्रत्येकांचं नाव आज घेणार नाही कारण सगळेजण आपण परिचयामधलेच आहोत महाराज आहे ना. तसंच सर्व या ठिकाणी कलाकारांच्या चरणावर नतमस्तक होतो, श्रोते मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो महाराज. आणि आपल्याला सेवेला सुरुवात करूयात. सुभाषितकार असं वर्णन करतात महाराज, जगामध्ये भगवान परमात्मा 6 वर्ग असा निर्माण केलेला आहे की ते भगवंताचे या ठिकाणी कलाशी आहे. भगवंतानी असं निर्माण केलेलं आहे की या 6 वर्ग लौकिक उपकार करणारे आहेत आणि 7वा वर्ग एक असा आहे की ते अलौकिक उपकार प्राप्त करून देणार आहे. सुभाषितकार वर्णन करतात, रवी चंद्र घना वृक्षा नते गावस्य सजना येते परोपकारा योगे देवेन निर्मितः.
सुभाषितकार वर्णन करतात महाराज. हे 6 वर्ग कोणते महाराज? रवी, रविश्चंद्र घना वृक्ष, रवी, चंद्र, मेघ आणि वृक्ष, हे 4 वर्ग आहेत महाराज, है ना. रविश्चंद्र घना वृक्ष नद्ये गावश्च सज्जन. सज्जन एक महात्मा आहे महाराज. रवी आहे. आता रवी किती उपकार करतो माऊली आपल्यावर. बघा भगवंतानं किती त्याला बनवलेलं आहे. रवी म्हणजे सूर्य. सूर्य आपल्यावर किती उपकार करतो माऊली. बरोबर असा कोणता दिवस जगामध्ये गेला नाही महाराज की सूर्याने थोडासा आळशीपणा केला आणि थोड्या वेळानं उगवलेला आहे. अगदी वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो आणि अवघ्या जगाला प्रकाश देतो महाराज. त्या प्रकाशाच्या मोबदल्यामध्ये आपल्याकडनं काही घेतो का? काहीच घेत नाही. आम्ही लाईट बिल वापरतो महाराज, लाईट वापरतो, तर या लाईटचं आम्हाला काय द्यावं लागतं? बिल द्यावा लागतो. पण या सूर्य अवघ्या जगाला प्रकाशमय करतो महाराज. पण या सूर्याचं कधी आम्ही बिल भरलं का? नाही. कारण या सूर्याचा जो अधिकार आहे, सूर्याचा जो स्वभाव आहे, तो केवळ या जगाला प्रकाश देणं स्वभाव आहे. त्याचा उपकार करण्याची भावना आहे. त्याप्रमाणे चंद्र हे आहे. सूर्य चंद्र आहे ना. चंद्रही तसंच आहे महाराज. चंद्राच्या शीतल छाया आपल्याला मिळते महाराज. रवी चंद्र घना, पाऊस, मेघ. मेघाकडे असं काही भेदभाव पाहिलं का आपण? पाहिलं नाही महाराज. मेघ पाऊस पडत असताना ना दुर्जनाचंही शेत तो डावळत नाही, ना सज्जनाचं शेत डावळत नाही. सगळीकडे मात्र समानतेनं पाऊस पडतो बरं का. तुकोबारांच्या भाषेत जर बोलायचं झालं महाराज, नाही विचारित शेत मेघ हागंदारी शेत, आहे का नाही. तो मात्र मेघ मात्र काय करत नाही महाराज. तो ना घाणेरडी जागा पाहत नाही, चांगली बागा पाहत नाही. समानतेनं तो काय करतो महाराज? वर्षाव करत जातो. एखाद्या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडावं, चातक नावाचा पक्षी फक्त पावसाच्या पाण्यावर जगतो महाराज. आणि तो उन्हाळ्यात पाऊस पडत असताना तो केवळ जगाला उपकार करण्याकरिता हा पाऊस पडतो महाराज बरं का. हा जगावर उपकार करतो. नदी तशीच आहे. नदी पण तशीच आहे महाराज. नदी पण आपल्या जीवनामध्ये काय करते महाराज? उपकार करते. वाहत जाताना ते मात्र जिथं उगम पावते तिथून मात्र ते समुद्राला डायरेक्ट जाऊन मिलन झाली असते महाराज. पण जाताना गुराढोरांना पाणी, पिण्याला पाणी, शेतीवाडीला पाणी, कपडे धुवायला पाणी, ती सगळ्यांना देत 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 समुद्राला मिळते महाराज. सांगायचं काय की नदी ही जगामध्ये भगवंतानं उपकारासाठी बनवलेला आहे. त्याच्यानंतर गावहा. गावहा म्हणजे गाय. जे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आपण ज्या गायीला माता म्हणून स्वीकारतो, माता म्हणून संबोधतो महाराज, त्या गायीचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत बरं का. किती उपकार आहेत महाराज? खूप उपकार आहेत. गायीच्या शेणानं जर आपलं घर जर सारवलं महाराज, अंगण जर सारवलं, तर कधी तुम्हाला बीपी शुगर होऊ शकत नाही. त्याच्यानंतर गायीचं गोमूत्र प्या. गोमूत्र पिल्यानंतर कधी तुम्हाला शुगर बीपी होणार नाही. मी प्रत्यक्षात पुण्यामध्ये एक गोशाळा आहे महाराज. त्या गोशाळेमध्ये जाऊन पाहिलं, जसं दुधाला रंग लागते महाराज, तसं त्या गोशाळेला रंग लागते महाराज. कशासाठी? तर 1 लिटर गोमूत्र घेण्यासाठी बरं का. 1 लिटर. मग त्या 1 लिटर गोमूत्राचे किती फायदे आहेत महाराज? अनेक फायदे आहेत. आणि त्या गाय मात्र दूध देते महाराज. ती दूध देत असताना आपल्या बछड्यासाठी दूध देते महाराज. पण आम्ही काय करतो? पाना फुटेपर्यंत त्या बछड्याला वापर करतो. पाना सुटला की त्याला बाजूला सारतो आणि सारल्या आपण एखादं पातेलं घेऊन ते दूध काढायला बसतो महाराज. दूध आपण काढत बसताना ती दूध मुळात देते आपल्या बछड्यासाठी. पण आपण दूध काढत असताना ती कधी म्हणणारी का महाराज, अरे बाबा माणसा, माझ्या बाळासाठी, माझ्या बछड्यासाठी हे दूध निर्माण केलेलं आहे, तुझा अधिकार घेण्याचा नाही, तू दूध पिळू नको. ती दूध देण्याचं थांबवते का? थांबवत नाही महाराज. का? तर या भगवंतानं या गाईला, या मेघाला, या सूर्याला, चंद्राला
सगळ्याला या ठिकाणी भगवंतानं या जगावर उपकार करण्यासाठी बनवलेला आहे. हे 6 वर्ग लौकिक उपकार करतात महाराज, पण 7वा वर्ग असा आहे महाराज, 7वा वर्ग असा आहे की तो त्याच्यामध्ये सज्जन महात्मा मोडतो बरं का. एखादा संत महात्मा मोडतो. मग संत महात्मे मुळात पाहायला गेलं तर त्यांचा आपला ऍड्रेस, आपला पत्ता देतात महाराज. आम्ही वैकुंठवासी, आम्ही आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. संत महात्मे आपला पत्ता देतात महाराज, आपला ऍड्रेस देतात, आपला आधार कार्ड दाखवतात. मुळात आम्ही भूवैकुंठातले नाही तर आम्ही वैकुंठातले आहोत. आणि वैकुंठातून इथं येण्याचं कारण काय महाराज, तर या जगावर उपकार करण्याकरिता. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. वैकुंठातून इथं येण्याचं कारण काय असेल तर या सगळ्यावरती मनुष्य प्राण्यावर उपकार करण्याकरिता बरं का. किती उपकार कसं करतात बघा. एक महात्मा नदी तुडुंब वाहत होती महाराज. तुडुंब पावसाळ्याचे दिवस होते. तुडुंब वाहत असताना त्या नदीच्या कडेला काठाला विंचू चालत होता महाराज. विंचू चालत असताना पण ती लहर आली महाराज, ती लाट आली आणि लाट येऊन मात्र काय केली, त्या विंचवाला आतमध्ये घेतली महाराज, पाण्यामध्ये घेतली. पाण्यामध्ये घेतल्यानंतर मात्र झालं काय, तिथून महात्मा येत होता, साधू महात्मा येत होता महाराज. आणि त्या साधू महात्म्यानं पाहिलं त्या विंचवाला पाण्यामध्ये जात असताना. पाण्यामध्ये जात असताना पाहिलं आणि पाहिल्या मात्र
त्या महात्म्याला दया येते, आली बरं का. दयाला अरे रे रे म्हणे हा पाण्यामध्ये बुचकाळा खातोय, बुडत आहे जण न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत महात्म्याला कळवळा येतो महाराज, दया येते. दया आली महाराज आणि त्या नदीच्या काठाला जवळ गेले धावत पडत. आता वाहणारा त्या विंचवाच्या नाका डोळ्यात पाणी चावू लागलं. त्या विंचवाला ओंजळीनं हातामध्ये घेतलं महाराज आणि घेऊन मात्र नदी काठाच्या बाजूला आले महाराज. बाहेर घेतलं त्याला, बाहेर घेतल्या ओंजळीतलं पाणी संपलं आणि पाणी संपल्या त्या विंचवानं दणका दिला महाराज. दणका दिला, विंचवानं नांगी मारली महाराज. त्रास होऊ लागला आपल्याला. त्याला सोडलं खाले आणि सोडून मात्र थांबले थोडा वेळ तिथं. आणि परत लाट आली, परत त्या विंचवाला आतमध्ये घेतलं पाण्यामध्ये. परत त्या महात्म्याला दया आली आणि परत दया आल्यानंतर मात्र तो महात्मा परत ओंजळीमध्ये त्या विंचवाला घेतलं आणि घेऊन मात्र त्याला परत ओंजळीमध्ये पाणी संपलं. परत त्यानं दंश केला आहे ना. परत त्यानं काय मारली, लांगी मारली महाराज. लांगी मारली असे 5-10 वेळेस झालं महाराज. विंचू काही नांगी मारायचं सोडत नाही आणि साधू महात्मा मात्र पाण्यातून काढल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि निर्माण झाल्या एक माणूस पाहिलं महाराज हे सगळं आणि पाहिलं म्हणाला, ओ महाराज, अहो तुमचं डोकं जाग्यावर आहे का नाही? अहो बराच वेळ झालं पाहतो मी तुम्हाला त्या विंचवाना बुडताना पाहवत नाही. त्याला बाहेर काढता आणि बाहेर काढल्या त्याला तुम्हाला नांगी मारत. एवढा त्रास होऊन मात्र तुम्ही मात्र का त्याला बाहेर काढताय? कशामुळे एवढी दया? तर महात्म्याने दिलेलं उत्तर सुंदर आहे महाराज. महात्मा म्हणायला लागले, जर त्या विंचवानं आपला जर स्वभाव सोडत नसेल तर आमच्या संत महात्म्यांचा स्वभाव आहे की या भूतलावर किती जरी त्रास झालं, किती जरी आम्हाला त्रास दिले लोकांनी, तरीही आमचं उपकार करण्याचा स्वभाव आम्ही कसा सोडावा महाराज? मुळात संत महात्म्यांचा स्वभाव कसा आहे? उपकार करण्याचा आहे बरं का. मग किती उपकार करतात महाराज बघा. जगामध्ये काही उपकार करण्याचे प्रकार पडतात बघा. पहिला प्रकार असा आहे महाराज, उपकारावर उपकार करणारे काही जगामध्ये लोक पाहायला मिळतील तुम्हाला. उपकारावर उपकार, लक्षात ठेवा आहे का नाही. उपकारावर अपकार करणारे जगामध्ये पाहायला मिळतील लोक मला तुम्हाला. केले उपकार सुंदर प्रमाण दिले महाराजांनी. महाराज केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय, धर्म त्याच्या देखी येले पाय, दिले अखय अभय दानगा द्रुपद आहे मनवणे आलो या देशा. आता आलं का लक्षात? काय सांगत हो तुम्ही? उपकारावर अपकार करणारे जगामध्ये लोक पाहायला मिळतात. तिसरा वर्ग असा आहे महाराज, अपकारावर उपकार करण्याचं वर्ग एक आपल्याला पाहायला मिळतं. आणि चौथा उपकार असा आहे महाराज की अपकारावर अपकार करणारे लोक पाहायला मिळतात. अपकारावर जगामध्ये पाहत असताना बघा, लक्षात घ्या,
अपकारावर अपकार करणारे लोक खूप आहेत महाराज. एखाद्याला त्रास दिला की लगेच त्रास देण्याचा कधी बदला घेईल, कधी त्याला त्रास करेल ही डोक्यामध्ये असतं महाराज. एखाद्याला अपकारावर अपकार करतात महाराज. काही वर्ग असा आहे महाराज की जगामध्ये उपकारावर अपकार करणारे लोक जगामध्ये पाहायला मिळतात. कित्येक लोकांना तुम्ही उपकार करा महाराज, उपकार केले की त्याचं अपकाराच्या रूपानं उत्तर देतात बरं का. किती महाराज, खूप काही उदाहरण सांगता येतील महाराज बरं का. पण आपल्याला मुख्य घ्यायचं आहे, अपकारावर ही उपकार करणारे म्हणजे संत महात्मे आहेत. जगामध्ये अपकार किती करा महाराज, पण संत महात्मे उपकार कधी करायचं सोडत नाही. किती उदाहरण द्यायचे महाराज. त्याच्यामध्ये आई वडिलांचाही क्रमांक लागतो महाराज बरं का. आई वडिलांना मुलगा कितीही त्रास देऊ द्या महाराज, कितीही त्रास देऊ द्या, पण आई वडील मात्र उपकारच करतात महाराज बरं का. आई वडील उपकार करतात कसं बघा. साने गुरुजींची कथा आहे, सुंदर कथा आहे महाराज. साने गुरुजी लिहितात महाराज, एका मुलानं आपल्या पत्नीवरती किती प्रेम केलं याचा पुरावा पत्नी मागायला लागली महाराज. काय म्हणायला लागले, का हो माझ्यावर किती प्रेम करता तुम्ही. तो म्हणायला लागला महाराज खूप करेल, खूप करतो. आता किती प्रेम करतात आधुनिक मुलं सांगतात महाराज, तू जर म्हटलीस ना तर चंद्र सुद्धा तोडून आले, एवढं प्रेम. किती प्रेम महाराज, भरपूर प्रेम करतो मी तुझ्यावर. पण ती म्हणायला लागली नाही नाही शक्य नाही. मग मी तुम्हाला एक मागणार आहे, ते द्याल का मला. ती म्हणायला लागली तुमच्या आईचं मला काळीज आणून द्या, काळीज काळीज आणून द्या. म्हणल्या म्हणल्या मला तर पायाची आग मस्तकाला गेली. म्हणायला लागला अगं काय मागायला लागली सी, काय म्हणतेस हे सगळं. नाही 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 म्हणे असं कसं, बाकी काही माग, मात्र ज्यानं आईनं मला लहानाचं मोठं केलं, शिकवलं वाढवलं, आणि ज्या मातेनं मला जन्म दिलेला आहे त्या मातेचं मी काळीज कसं काढू, थोडा विचार कर. ती म्हणायला लागली याचा अर्थ तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. नाविलाज झाला महाराज. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज्य हट्ट पूर्ण करावं लागतं माणसाला महाराज. तो नाविलाज झाला. नाविलाज झाल्यानंतर आईकडे आला. म्हणायला लागला का ग आई, बऱ्याच वर्षापासून झालं तू मात्र तीर्थयात्रेला जायचं म्हणतेस. अभागी असा आहे मी की तुला कधी तीर्थयात्रेला घेऊन गेलो नाही. पण माझी इच्छा आहे आई, आपण दोघं पण तीर्थयात्रेला जाऊ. जुना काळ महाराज, का पूर्वी काही गाड्या नव्हत्या, काही नव्हत्या महाराज. घनदाट जंगलामधून आपल्या आईला घेऊन चालला महाराज. घेऊन जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते, थकला भागला आणि भागल्यानंतर म्हणायला लागलं का ग आई थकल्यासारखं वाटतंय ना, या झाडाखाली आपण थोडस विश्रांती करू. विश्रांती करू म्हणल्यानंतर आई म्हणले हो रे बाळा खूप थकले मी, आता थोडस बसू सावलीला. बसले महाराज, पाणी वगैरे पिलं आणि अचानक त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू धारा चालू झाल्या महाराज. डाय मोकलून रडू लागला आपल्या आई पुढं. आई पुढे रडायला लागला. ती आई म्हणायला लागली अरे बाळा काय झालं रे बाळा, तुला असं काय करतोस, कशामुळे रडतोस. अरे आईला सांगत जा, आईला सांगत जा. दुःख तीन लोकांना सांगावं महाराज. एक आईला दुःख सांगावं, दुसरं दुःख मित्राला सांगावं आणि तिसरं दुःख संताला तरी सांगावं, नाहीतर देवाला तरी सांगावं. आईला सांगितलं, आई कसं सांगू तुला, तुझी सून माझी पत्नी तुझं काळीज मागते गाई, काळीज. त्यावेळेस मात्र ती म्हणायला लागली असं, अरे बाबा तुझ्यासाठी सगळं झिजून 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 सगळं शरीर तुझ्यासाठीच सगळं. तू जर सुखी होत असेल तर खुशाल दगडानं काळीज फोड बाळा आणि फोडून मात्र काय कर, ऐसी कळवायाची
आईचं काळीजच तसं असतं. आवाज वाढवली. आईचं काळीजच तसं असतं महाराज. बाळा, अरे माझ्या जर काळजामुळं काही झालं तरी तू माझा काळजाचा तुकडा आहेस बाळा. अरे तुझ्या साठी नाही तर मग काय उपयोग आहे. खुशाल दगड घे आणि माझं काळीज फोड आणि काळीज घेऊन जा आणि काय कर, सोनबाईला दे. थेटपणा केला महाराज. काळीज कठोर केलं. दगड घेतलं, दगड घेऊन छाती फोडली, आतलं काळीज काढून घेतलं महाराज. सगळीकडे अंगावर रक्त झालेलं आहे. कोणीतरी मला पाहल, कोणीतरी बघल या भीतीने मात्र धावत पळत पळू लागला. पळता पळता ठेस लागली महाराज. ठेस लागली अंगठ्याला. पुढे काळीज पडलं आणि हा भूमीवर पडला महाराज. जमिनीवर पडलं आणि ते काळीज पडलेलं काळीज म्हणतो महाराज पुढचं, बाळा सावकाश जा. अरे तुला कुठं लागलं तर नाही ना. अरे घाई गडबड करू नको. अरे तुझ्या बोटाला लागलं रे, माझ्या तुझ्या बोटाला लागलं, पण माझ्या काळजाला त्रास होतो रे बाबा, जरा सावकाश जा. तरीही याला दया आली नाही महाराज. काळीज हातात घेतलं. धावत पडत जात असताना भर रस्त्यामध्ये आल्यानंतर पोलिसाची गाडी आली आणि गाडी आल्यानंतर रंगे हात पकडला. त्याला पकडल्या मात्र त्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं. एका टेबलावर काळीज ठेवलेला आहे आणि याला म्हणायला लागलं, कोण कोणाला मारला सांग सांग. सुंदरी मार देऊ लागले महाराज, मारू लागले. मारत असताना ते टेबलावरचं काळीज म्हणते, फौजदार साहेब माझ्या बाळाला मारू नका. त्याचा कोणताही गुन्हा नाही. गुन्हेगार तर मी आहे. मी सांगितलं त्याला माझं काळीज फोडायला, माझी छाती फोडायला. खरं गुन्हेगार मी आहे. मारू नका म्हणायला लागले महाराज. दृष्टांत संपतो. सांगायचं उद्देश काय, आईला प्राण निघून गेला आईचा, तर ही उपकार करण्याची भावना आईची आहे महाराज. आई उपकार करते महाराज, आहे का नाही.
वडीलही तसंच करतात महाराज. हा? किती करतात महाराज आपल्या मुलासाठी. हा? पोटाला पिळी मारून मारून धन साठवतो आणि धन साठवून 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 मात्र एकाएकी आपल्या मुलाला सगळी स्टेट नावावर करून आपण खुशाल निघून जातो महाराज. जातो मग आई वडील हे उपकार करतात आपल्यावरती. भगवान परमात्मा ही आपल्यावर उपकार करतो बरं का. कसा उपकार करतो भगवान परमात्मा आपल्यावर उपकार करतो. रात्री झोपल्यानंतर झोपणं आपल्या हातात आहे पण उठवणं त्याच्या हातात आहे महाराज. जर यदा कदाचित जर त्याच्या मनात आलं महाराज उठवलं नाही तर मग लोकांना गोळा करावं लागतं. हा मग उपकार आहेत ना देवांचे. मग भगवंताचे उपकार आहे माता पित्यांचे उपकार आहेत. पण या माता पित्यांना मात्र यांना बाजूला सारलं थोडं. कारण संत महात्मे यांच्यापेक्षा पुढे उपकार करतात महाराज. कसं बघा केले उपकारच सांगू मी काय. बाप न करी ऐसी माय. बापही करू शकत नाही आईही करू शकत नाही महाराज. एवढे अनंत उपकार संत महात्मे करतात. अहो तुकोबार आहे हा किती उपकार महाराज किती उपकार सांगायचे. ज्या आळंदी क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी आज सगळं वैभव निर्माण झालं. ज्या माऊली ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची पाया रचले. वारकरी संप्रदाय उभा करत असताना माऊलींना किती त्रास झाला हो किती त्रास झाला. आज आमच्या कीर्तनकारांचे फीस 50,000 1 लाख 2 लाख आहे का नाही. 20,000 30,000 40,000 10,000 11,000. पण माऊलीला काय मिळालं त्या काळामध्ये. काही भेटलं मला. एखाद्याच्या दारात जाऊन उभं राहावं आणि उभं राहिल्यानंतर म्हणावं भिक्षांदेही माते भिक्षा वडा माऊली. नंतर एक तर अनाथ आहे आई नाहीत वडील नाहीत महाराज. आणि ते अनाथ माऊली ज्ञानोबा एकाच्या दारामध्ये जर उभं राहिले तर लोक कोरडा शिदा तर दिलाच नाही महाराज. त्यांच्या झोळीमध्ये दगड माती शेण टाकले महाराज. किती उपकार. मुक्ताईला मनामध्ये आलं महाराज आणि मुक्ताई म्हणा लागली दादा अरे मला मांडे खाऊ वाटत आहे मला मांडे खाऊ का. अरे एखाद्या बहिणीने इच्छा करावी आणि माऊली ज्ञानोबारांनी ती पूर्ण करू नये. पटकन उठले माऊली महाराज हातामध्ये जोडी घेतली. आळंदीमध्ये आले सिद्धबेटातून आळंदीमध्ये आले आणि प्रत्येकांच्या दारामध्ये जाऊन भिक्षा मागू लागले महाराज. कोणीतरी दया दाखवली काहीतरी वाढलं महाराज. पण ते मांडे भाजण्यासाठी पात्र घेऊन जाण्यासाठी कुंभाराच्या घरी गेले आणि कुंभार दादाला म्हणतात अहो कुंभार दादा माझ्या बहिणीला माझ्या मुक्ताईला मांडे खाऊ वाटत आहेत. मांडे भाजण्याचं पात्र द्या. खबरदार अरे तुमची तोंड पाण्याची इच्छा नाही. आळंदीमध्ये काय येता तुम्ही संन्याशाची मुलात बोलू नये. ते बोलला महाराज. कसं बस त्या माऊलीनं दिली महाराज आणि दिल्या दिल्या बाहेर येता क्षणी आले आले विसोबा खेचर आले समोर. म्हणा लागले अरे संन्याशाच्या काट्यानो कशाला आला तिथे सिद्धबेटात जा. तेवढं म्हणल्यानंतर आले महाराज आणि त्यानं मात्र काय रे कशासाठी आला ज्ञान्या. नाही काका मांडे घेऊन जाण्यासाठी मांडे भाजण्यासाठी पात्र घेऊन आलो कुंभाराकडून. आणि इकडं घेतलं हातातून निसकाटून त्याला पायी तुडवलं महाराज. चुरा चुरा केला. माऊली ज्ञानोबाराला फार त्रास झाला. माऊली ज्ञानोबारा पळत पळत येतात. सिद्धबेटामध्ये आल्यानंतर त्या झोपडीमध्ये ताटी लावून बसता आणि मुक्ताई म्हणते दादा आणलात का पात्र आणलात का पात्र. नाही ग मुक्ताई हे आळंदीचे लोक आम्हाला जगू देत नाहीत. फार त्रास करायला लागलेत. पण काही असू दे मुक्ताई तुला मात्र मांडे खाऊ घालणार मांडे खाऊन घालणार. माऊली ज्ञानोबारांनी जठराग्नी पेटवली आणि ते आलेलं शिदा त्याचं पीठ कालवलं आणि मुक्ताईला म्हणलं माझ्या पाठीवर मांडे भाज. मांडे भाजत असताना त्याचा सुगंध आळंदीमध्ये गेलाच गेला. विसोबा खेचराकडे गेलो महाराज. विसोबा म्हणायला लागला विसोबा काका म्हणायला लागले असा सुगंध कुठून येतोय. वासाच्या दिशेने येत येत त्या पर्णकुटीतून वाकवून पाहतात महाराज आणि पाहिल्या पाहिल्या तेवढ्यात नजर विसोबा खेचराकडे माऊलीकडे जाते. माऊलीची जाते आणि माऊली म्हणतात खेचरा
एवढा त्रास दिलास, इथं कशाला आलास? अग्नी चट्टन अग्नी पेटवल्यानंतर पाहिलं, सगळं प्रयोग पाहिलं आणि तिथूनच म्हणा लागला, माऊली क्षमा करा, मी चुकलो, माझ्यावर दया करा, करुणा करा माऊली. एवढं त्रास देऊन सुद्धा विसोबा खेचरावरती माऊली ज्ञानोबारांनी एवढा उपकार केला, एवढा उपकार केला महाराज की ते माऊली आमढ्या लग्नातला जेव्हा विसोबा खेचर गेले महाराज, तर त्या नामदेवरायांचे गुरुच पद त्यांना प्राप्त झालं. हे संत महात्म्याने अपकार जरी समाजाने केलं महाराज, तरी उपकार करण्याची भावना असते संत महात्म्याकडे. केले उपकार काय सांगा झालं ती, काय सांगावं, किती सांगावं. असाच एखादा साधक तुकोबारांकडे गेला, म्हणा लागला, का हो तुकोबाराय, तुम्ही संत महात्मे एवढं उपकार करतात, एवढं उपकार करतात म्हणतात, एखादा तरी उपकार सांगा. तर तुकोबाराय म्हणा लागले, बाबा अनंत उपकार संत महात्मे करतात, कसं वर्णन करू, कसं सांगू, उपकार सांगू शकत नाही, काय सांगू, कसं सांगू, सांगू शकत नाही. नाही नाही तुकोबाराय, आम्हाला काहीतरी सांगा, संत महात्मे उपकार कसं करतात. तर तुकोबाराय म्हणा लागले, मज निरंतर तुला जर ऐकायची इच्छा असेल तर पहिलं उपकार सांगतात महाराज, म्हणा लागले, मज निरंतर जागावे. आम्हाला संत महात्मे आपल्यावर उपकार करतात, तर आम्हाला जाग करतात, जाग. आता मुळात असा प्रश्न पडतो महाराज, आता आम्ही जाग नाही का? जागे आहोत का झोपलेले? जागे आहोत का झोपलेले आहोत? जागे आहोत असं वाटतं महाराज, पण जागे जाग नाहीच. खरं जाग का करायचं, डोळे उघडण्याचं काम
जागा करण्याचं काम एक तर संत महात्मे केले महाराज आणि दुसरं आमचे शूर महात्मे केले. छत्रपती शिवाजी महाराज कमी उपकार केले का महाराज आपल्यावर? है ना? जर एकदा कदाचित छत्रपती शिवाजी राजे झाले नसते तर विचार करा माऊली. झाले नसते तर एखादा निबंध लिहा. छत्रपती शिवाजी राहे झाले नसते तर किती त्रास झाला असता महाराज. आज हिंदुस्थान नसून दुसरंच काहीतरी राहिलं असतं. भजन कीर्तन बंद झाले असते. हे सगळं आम्ही जे आज थाटामाटानं जे आम्ही करतोय भजन, मोठेपणानं भजन करतोय, तर त्या काळामध्ये केलेलं उपकार छत्रपती शिवाजी राजांचं आपल्यावरती अनंत उपकार आहेत महाराज. एकदा सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणले की जय महाराज जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. यांचा जय घोष कधीपर्यंत करायचा, कुठपर्यंत करायचा? माझा राजा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. माझा राजा अवघ्या जगामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती झाली महाराज. राजा असावा तर छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा असावा. राजा असावा तर प्रभू रामचंद्र सारखा राजा असावा. हे आदर्श जे राजे होऊन गेले महाराज, तर एक प्रभू रामचंद्रजी आणि दुसरे छत्रपती शिवाजी राजे. सोपं नाही. अनंत उपकार केलेत आणि ते उपकार आम्हाला विसरता येत नाही. उपकार आहे. संभाजी राजांचं उदाहरण घ्या. किती उपकार आहेत महाराज. छत्रपती संभाजी राजे जर म्हटले त्या काळामध्ये किती त्रास झाला महाराज. पकडून मात्र अनंत यातना देऊ लागले. अनंत यातना देऊन सुद्धा विचारायला लागलं क्या संभाजी राजे आप इस्लाम होंगे? क्या संभाजी राजे आप इस्लाम होंगे? अरे नाही. छत्रपती शिवाजी राजांचा मी पुत्र आहे. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शूरवीर छत्रपतींचा मी पुत्र आहे. प्राण जाईल पण धर्म स्वीकारणार नाही. अरे इसकी जबान बहुत चल रही है, इसकी जबान काढ दो. त्या सैनिकाला आदर ऑर्डर सोडलं आणि छत्रपती शिवाजी संभाजी राजांचं जीभ कातरली. परत विचारतोय क्या संभाजी राजे कैसी हालत है, कैसी हालत है? बोलता येईना माणूस, बोलता येईना. जे अनंत यातना व्हायला लागले ते दाखवता येत नाही, सांगता येत नाही. तरीही रक्तामध्ये हिंदवी स्वराज्यांचं रक्त, छत्रपती शिवाजी राजांचं रक्त अंगामध्ये नसा नसामध्ये भिनलं असल्यामुळे असे थाट उभं राहिले महाराज आणि डोळे भटकारून त्याच्याकडे पाहायला लागले. इसकी जबान कट गई लेकिन आंखें में भूत है, इसके आंखों में बहुत ताकत दिख रही है, इसकी आंखें फोड़ डालो. याच्या डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्याच्या टाकण्या घाला, याच्या अंगाची चामडी काढा. असं ऑर्डर सोडलं महाराज आणि त्या भीमा इंद्राणीच्या काठाला जाऊन तुकडे तुकडे करून टाकून द्या. तरीही छत्रपती संभाजी राजे महाराज एवढा अनंत यातना दिल्या महाराज, तरी मात्र आपला धर्म स्वीकारला, दुसरा धर्म स्वीकारला नाही, आपला धर्म सोडला नाही. मग अशा संत महात्म्यांचं, अशा छत्रपती संभाजी राजांचं, अशा छत्रपती शिवाजी राजांचं उपकार कमी आहेत आपल्यावर.
आमचा जीव जरी ओवळून टाकलं छत्रपती राजावरती तरी त्यांचा उपकार परतफेड होऊ शकत नाही बरं का. असे अनंत उपकार आहेत महाराज. मग छत्रपती शिवाजी राजे त्या काळामध्ये आम्हाला जाग केलं. बाबांनो, या मुस्लिम आहे ना जुमली अत्याचारी या लोकांपासून सावध राहा, मात्र अन्यथा हे लोक जगू देणार नाहीत. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी आदर्श घालून दिलं आणि स्वराज्यांची हिंदवी स्वराज्यांचे स्वप्न मा जिजाऊ साहेबांचे स्वप्न पूर्ण केले. एवढंच नाही महाराज, तर त्यावेळेस मात्र जीवनामध्ये आपण जाग झालं पाहिजे, जाग झालं पाहिजे महाराज. आम्ही कसे आहोत महाराज? काही लोक बाहेरूनही झोपलेले आणि आतूनही झोपलेले. माणसाला दोन प्रकारचे डोळे असतात, हे बाह्य चक्षु आणि अंतरचक्षु. काही वर्ग असे महाराज की बाहेरूनही झोपलेले आणि आतूनही झोपलेले. दुसरा वर्ग असा आहे बाहेरून झोपलेला आहे, आतून जागा आहे. तिसरा वर्ग असा आहे आतून झोपलेला आहे, बाहेरून जागा आहे. आणि चौथा वर्ग असा आहे महाराज, बाहेरूनही जागे आणि आतूनही जागे. आता हे कोण्या प्रकारामध्ये आपण मोडतो बघा, विचार करा. बाहेरूनही आंधळे म्हणजे झोपलेले आणि आतूनही झोपलेले. असा पुराणामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव धृतराष्ट्र. धृतराष्ट्र कसा होता? बाहेरून आंधळा होताच होता महाराज, पण आतूनही आंधळा होता बरं का. आतून त्याची दृष्टी मलिन होती महाराज. बाहेरून आंधळा, आतूनही आंधळा. धृतराष्ट्र बाहेरून आंधळा पण आतून जागा. सूरदास महाराज, सूरदास महाराज, संत सूरदास महाराज हे कसे होते? आंधळे होते. आंधळे असतानाही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जायचे महाराज. आणि तो पुजारी म्हणायचा, क्या सूरदास महाराज अब तो अंधे हो, भगवान प्रभु रामचंद्र के दर्शन के लिए क्यों आते हो? पुजाऱ्यांना रोज विचारायचं महाराज. आणि सूरदास महाराज म्हणायचे, मैं अंतर मन से मैं भगवान का दर्शन करता हूँ, मेरे अंतर चक्षु से मैं भगवान का दर्शन करता हूँ. एवढं म्हणायचं महाराज, रोज जायचं असं. पण पुजाऱ्याला वाटलं महाराज खरंच आहे का. एक दिवशी सूरदास महाराज आले आणि म्हणायला लागले, क्या अंदर से दिखाई देता है ना आपको? मधून दिसतंय ना तुम्हाला डोळ्यातून? सांगा भगवंताच्या अंगावर कोणता वस्त्र परिधान केलेला आहे, कोणता पितांबर धारण केलेला आहे? तर सूरदास महाराज म्हणायला लागले, पिवळा पितांबर भगवान परमात्मा धारण केलेला आहे. खरंच भगवान परमात्म्याच्या अंगावर पिवळा पितांबर होता. सांगायचं काय, बाहेरून आंधळे होते पण आतून जागे होते. त्याच्यामध्ये तिसरा क्रमांक असा लागतो, बाहेरून जागे आतून निजलेले किंवा आतून झोपलेले आहोत. आतून है ना जागी नाहीत आपण, बाहेरून जागे आहोत. मग त्याच्यामध्ये नंबर लागतो आपला. आपण कसे डोळ्याने आपण जागे आहोत असं वाटतं महाराज, पण आतून झोपलेले आहोत. तुकोबारांचा वासुदेव आहे, बोला बोलने बोले
याच्यातलं काय घ्यायचं? बाहेर जागे आत आणि जले याचा क्रमांक आमचा लागतो बरं का याच्यात. सहज माणूस बोलताना असं म्हणतो महाराज, आपण जेवायला बसावं. रामराव महाराजांनी जेवायला बसले. रामराव महाराज जेवायला बसले, डोळ्यानं दिसायला लागले, डोळ्याने दिसायला लागले. पण माणसाची सवय असते महाराज, रामराव महाराज तुम्ही जेवायला होय, जेवायलात होय, दिसायला लागले तरी माणूस विचारतो. एकदा बिरबल म्हणायला लागला महाराज, अकबर म्हणायला लागला बिरबलाला, क्या बिरबल साहेब आपल्या राज्यामध्ये किती लोक डोळस आहेत आणि किती लोक आंधळे आहेत, त्याचं गणित मला सांगा. आता ती हजारच्या बाबी होता महाराज बिरबल. तो म्हणा लागला 99% लोक आंधळे आहेत म्हणला, 1% डोळस आहेत लोक. ती कसं काय? पुरावा सिद्ध करून दाखवतो म्हणला. भर बाजारामध्ये बसला महाराज. आता इथलं बाजार जवळ भालकीच्या आठवडी बाजारामध्ये बसला आणि बसला तर बसला, एक सेवक घेऊन बसला महाराज बिरबल. आणि सेवक घेऊन बसल्यानंतर त्याच्या हातामध्ये वही आणि पेन हातात दिलं. हे बघ, ज्यानं कोणी येईल त्याचं नाव लिहून घ्यायचं, आणि काय काय विचारतात त्याच्या ए आणि बी, आंधळा आणि डोळस दोन्ही ठिकाणी लिहून घ्यायचं. यस म्हणला मला, त्याला बसलं आणि ते बाज टाकून बसला आणि विनत बसला बरं का. कोण? बिरबल विनायला लागला महाराज. बिरबल आता आश्चर्य वाटायला लागलं महाराज सगळ्यांना. एवढ्या राजाचा प्रधान असणारा तो मात्र बिरबल बाज विनायला लागलाय. आश्चर्य वाटलं. आलेलं माणूस विचारायला लागलं, क्या बिरबल साहेब आपण बाज विनायला? बाज ज्यानं विनायला म्हणलं की त्याचं नाव लिहून घेतलं आंधळ्याच्या यादीमध्ये. असे 99% लोक झाले. एक माणूस असा आला, त्याच्या मनामध्ये वाटलं, बिरबलाला पाहिल्या आश्चर्य वाटलं त्याला. आणि मला अरे बिरबल इथं भेटले मला, या माणसाची भेट दुर्लभ आहे. राजाकडे जावं लागतं, राज्यात जावं लागतं, आणि तिथं हा माणूस भेटतो. नमोनमी आपलं असं भाग्य आहे की बिरबल आता इथं बाजारात भेटला, याच्याकडे महत्वाचं काम आहे आणि आपण ते महत्वाचं काम पटकन विचारलं पाहिजे आणि पुढे निघून गेलं पाहिजे. त्यानं आला आणि रामराम केलं महाराज आणि म्हणायला लागला, माझं काम होतं तुमच्याकडं, तुमची भेट व्हायची होती मला, पण झाली. एवढं काम कराल का माझं बिरबल साहेब? त्याचं नाव बाजूला घेतलं, डोळस नावाच्या यादीमध्ये एकट्याचं नाव घेतलं. सांगायचं काय महाराज की डोळे असून लोक विचारायला लागले बाज विनायलात का, आणि हा माणूस मात्र त्याला बाज विनायचं दिसलं पण विचारलं नाही. याचा अर्थ काय? डोळे असून सुद्धा आम्ही आंधळे आहोत बरं का. डोळे असून मग संत महात्मे कसे आहेत महाराज? बाहेरून ही जागे आहेत आणि आतून ही जागे आहेत महाराज. ज्यानं बाहेरून जागा आहे, ज्यानं आतून जागा आहे, तो व्यक्ती मात्र, तो संत महात्मा मात्र दुसऱ्याला जागा करू शकतो बरं का. म्हणून तर संत महात्मे माता या ठिकाणी म्हणतात तो कोबार, उठा जागे वारे Hare
नामचिंतन करायचंय. दोन करायचे का? चार? शेवटला ना. मज निरंतर जागविती, आम्हाला जाग करता संत महात्मे. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरी नाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माची. मनुष्य देहाला येऊन जर आम्ही जर जाग नाही झालो तर प्रश्न विचारा स्वतःला. आम्ही या मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर जाग जर नाही झालं तर मग काय परिणाम आपल्यावर होतो बघा. आम्हाला मनुष्य देह सहजासहजी मिळालं नाही, भेटलं नाही महाराज. 83,99,999 वेळेस आम्हाला काय करावं लागलं, वेगवेगळ्या कीटकामध्ये, जलचर, भूचर, हिस्त्र प्राण्यामध्ये, वनचरामध्ये आम्हाला प्रत्येक योनीमध्ये योनी भोगून 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 शेवटची पाळी एक मनुष्य देह. एवढे सगळे योनी फिरून 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 आम्हाला शेवटीला मनुष्य देह प्राप्त झाले. मग हे मनुष्य देह प्राप्त झालं तर मात्र या मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर जर आम्ही जाग नाही झालो तर परत प्रत्येक योनीमध्ये आम्हाला जावं लागतं महाराज. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठंच तुम्हाला ज्ञान भेटणार नाही महाराज. अधिक मास आहे म्हणून सर्वजण वारी तीर्थयात्रेला जातात, कथा कीर्तन करतात, असं काही ठरवलंय का महाराज? पिरीतल्या सगळ्या म्हशी गुरं ढोरांनी पॉम्पलेट काढलं,
अमुक अमुक म्हशीच्या अध्यक्षतेखाली इथून बेरी मधून पंढरपुराला दिंडी अधिक मासानिमित्त जाणार आहे आणि ते जाऊन आले असं काही झालं का? माणसाला कळतं. माणूस जन्माला आल्यानंतर जर तो जाग जर नाही झालं महाराज तर त्याची हानी आहे महाराज, जीवनातलं हानी आहे. आमचं काय होतं महाराज, अल्पायुष्य मानव शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजना ते उरले ते पाहे का. बघ बाबा विचार कर, आमचं आयुष्य अर्ध झोपीमध्ये निघून जातं, राहिले 50 वर्ष. 50 वर्ष आमचं झोपीमध्ये निघून जातं, 50 वर्ष आमचे असेच राहतात. त्याच्यामध्ये बालत्व आहे, तारुण्यावस्था आहे, वृद्धापकाळ आहे महाराज. नंतर आम्हाला आमच्या जीवनामध्ये भजनासाठी भोजनासाठी आम्हाला आयुष्य आहे, पण भजनासाठी कधी माणूस विचार करत नाही आणि भगवंताचं नामस्मरण करत नाही. मग जाग जर नाही झालं तर काय होतं महाराज, की आपल्या जीवनाची थोर हानी होते बरं का. मनुष्य देहाला येऊन जर नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. इथून तरी झालं पण इथून तरी आपलं आयुष्य परमार्थाला लागलं पाहिजे. मग जागा कशातून व्हायचं. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. आता एकच सांगून टाकतो मला, साथी आपल्यासोबत कोणीच येत नाही, फक्त आपणच जावं लागतं. साथी मित्रगण हे जलबिंदू पाय नतक. मित्र परिवार आपल्याला कुठपर्यंत आहेत महाराज, फक्त त्याला खाणं पिणं सगळं व्यवस्था केली की तिथपर्यंत आहे. अर्धांगिनी पत्नी अर्धांगिनी बडेगी मकान तक. ती बायको फक्त आपल्यापर्यंत येते महाराज, घरापर्यंतच राहते. त्याच्या पुढं परिवार पडेगा स्मशान. परिवार आपला सगळे सोयरे त्या स्मशानापर्यंत येतात महाराज, त्याच्या पुढे कोणीच येत नाही. असं काही झालंय का, एखादा पाहुणा वारला आणि दुसरे सगळे पाहुणे मिळून त्या चितेमध्ये उडी मारला, असं काही झालं का कधी? येत नाही. तिथून वापस जातात महाराज. त्याच्या पुढे माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा असं आम्ही अभिमानानं करतो महाराज. ना मुलगा कामाला येत नाहीत ना मुलगी कामाला येत नाही. मग तिथं आपल्याला मुलगा सोबत येत असं वाटतं, पण ते मुलाचं काम काय, बेटा भी हक निभाएगा अग्निदान तक. त्यानं फक्त अग्निदेयापुरतच पाणी घालाय पुरतच तिथपर्यंत कामाला येतं, त्याच्या पुढे कोणीच येत नाही. मग आपल्या सोबत येतं कोण महाराज, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा. अंतकाळापर्यंत परमार्थ केलेलं, भजन केलेलं, प्रवचन ऐकलेलं, कीर्तन ऐकलेलं, कथा ऐकलेलं, नामस्मरण भगवंताचं केलेलं तेच आपल्या सोबत येणार आहे. म्हणून या सगळ्या परिवारामध्ये गुंतून न जाता, यांच्यामध्ये मोह मायामध्ये गुंतून न जाता आपण जाग झालं पाहिजे.
वा. समय समय सुचकता म्हणायचं नाही का? किती जरी बोललं तरी वेळ कमी पडते. शुभम महाराज ऐका. मग एक काम करा, आता वेळ संपली. काय करा, गोठ्यातली गाय टिकवा. गाय, गायीचं तर महत्व सांगितलं तुम्हाला. गाय टिकलं पाहिजे महाराज, कारण गाय म्हणजे आपल्या हिंदू सनातन धर्मातली काय महाराज. सगळ्या देवता लोकांनी ज्या मातेच्या उदरामध्ये राहतात, त्या गायीच्या उदरामध्ये, पोटामध्ये 33 कोटी देवता वास्तव्याला राहतात. ती गायला किती त्रास होत असेल महाराज, विचार करा. काही कसाई लोक त्या गायीला, जिथं आम्ही माय म्हणतो, त्या माईला कोणी कापतं का महाराज? पण काही लोक जगामध्ये असे महाराज की ते त्या गायीला विचार करत नाही. तिच्या गळ्यावर सुरी ठेवतात. आम्हाला एखाद्या नखाला जर एखादी सुई जर टोचली महाराज, तर आम्हाला किती यातना होतात महाराज. तिच्या गळ्यावर जर सुरी ठेवत असतील, किती यातना ती सहन करत असेल. आपल्या दारामध्ये गाय असावी महाराज, गाय असावी. म्हणून आपल्या गाय, आपल्या दारातली गाय मात्र कधी कसायाच्या दारामध्ये बांधायची नाही महाराज. ती आयुष्यभर आपल्याला गोमूत्र देणारे, दूध देणारे, शेण देणारे महाराज. परदेशामध्ये त्या गायीचं, देशी गायीचं शेण अमूल्य अशा किमतीमध्ये विकलं जातं महाराज. थोडं विचार करा. गोरक्षक म्हणून किती काम करतात लोक महाराज. अनेक लोक आहेत महाराज, ते मात्र आपलं आयुष्य सगळं गोमातेच्या सेवेसाठी घालवतात. एक गाय टिकली पाहिजे आणि आपल्या घरामधली मुलगी टिकली पाहिजे. मुलगी का म्हणतोय? आपल्या मुलीवर संस्कार करा. आपल्या मुलीला आपला श्रेष्ठ धर्म, जे धर्म हिंदू सनातन धर्म आहे, त्या हिंदू सनातन धर्म किती श्रेष्ठ आहे हे शिकवा. आपला धर्म एवढं श्रेष्ठ आहे महाराज. आपल्या धर्मामध्ये मुलीला मुलगी म्हणलं जातं, आईला आईचा दर्जा दिला जातो, पत्नीला पत्नीचा दर्जा दिला जातो. पत्नी बद्दल, बहिणी बद्दल कधीही वेगळे विचार मनामध्ये येत नाहीत. एवढा आपला अनंत सुंदर असणारा आपला धर्म आहे महाराज. आता जे मुलाला मुली कमी पडायला लागलेत महाराज, त्याचं कारण आहे, सगळ्याला वाटायला लागलं महाराज की माझ्या मुलाला मुलगी भेटत नाही, माझ्या मुलाला मुलगी भेटत नाही. एक 10, 15, 20 वर्षाच्या खाली सगळ्यांनी त्या लोकांनी मात्र काय केले महाराज, कसायाचं जीवन जगले काही दिवस. त्या भूद्रामध्ये असणाऱ्या मुलीला त्या गर्भामध्ये संपवले. एक मुलगी जर संपली तर 1000 पिढ्या तिच्या पाठीमाग संपतात. आणि जर एक मुलगी जर वाचली तर आपल्या हिंदू संस्कृतीमधले 1000 पिढ्या तयार होणार आहेत. एक मुलगी वाचली तर ती आई होणार आहे, एक मुलगी वाचली तर ती बहीण होणार आहे, एक मुलगी वाचली तर ती एखाद्याची पत्नी होणार आहे, एक मुलगी वाचली तर ती मावशी होणार आहे, एक मुलगी झाली तर ती सासू होणार आहे. जर मुलगी राहिली नाही तर नातं संपत नाही. मुलं किती आहेत याला महत्व नाही, एखादी का मुलगी असेल असं म्हणत. असं फार जीव लावते आपल्या बापावर, फार जीव लावते. एका गावामध्ये
2 मुलं आणि 1 मुलगी होती महाराज एकाला. दोनही मुलं शिक्षित झाले, उच्च शिक्षित झाले. कोणी डॉक्टर झालं, कोणी वकील झालं महाराज. दुसऱ्या गावात राहू लागले. बहिणीचं लग्न गरीबाला दिली महाराज. बहिणीला गरीब घरात दिली. जो माणूस होता तो माणूस मात्र आपल्या खेड्यागावामध्ये वट्ट्यावर कट्ट्यावर बसून मात्र त्याचा जीवलग मित्र होता महाराज. त्याला सुख दुःख सगळं रोज सांगायचं, जवळ बसायचा. पण झालं काय महाराज, त्याला एक मोठा रोग झाला. मोठा असा रोग झाला महाराज. त्या मित्रानं मात्र त्याला काय केलं, दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणायला लागले, थोडा विलाज झाला पण खूप मोठी बिमारी आहे हो याला 15 लाख रुपये खर्च येणार आहे. हा मित्र म्हणायला लागला, अहो डॉक्टर साहेब माझा मित्र म्हणून याला दवाखान्यात आणलं मी, याच्या पुढे मी काही करू शकत नाही हो. मग याला काही मुलं वगैरे आहेत 2 मुलं आहेत. 2. त्यांना फोन केलं, डॉक्टर साहेबांनी बोलून घेतलं. कॅबिन मध्ये बसलं. मोठा मुलगा कॅबिन मध्ये गेला आणि डॉक्टरला विचारू लागला, का हो थोडं बाजूला, डॉक्टर साहेब माझ्या वडिलाला काय झालं, कोणता रोग झाला? नाही बाबा, ऑपरेशन केल्याशिवाय गत्यंतर नाही. 15 लाख रुपये लागतात. त्या मोठ्या मुलानं एकच विचारलं, महाराज 15 लाख रुपये तुम्हाला देईल, पण मला याची शाश्वती सांगा. 15 लाख खर्च करून माझा बापाचं ऑपरेशन झाल्यानंतर माझा बाप जिवंत किती वर्ष राहील याची गॅरंटी द्या मला. घामाचा माझा पैसा आहे, हे 15 लाख रुपये देईल मी माझ्या बापासाठी, पण मला याची शाश्वती सांगा. 15 लाख खर्च केल्यानंतर किती वर्ष माझा बाप राहणार आहे? डॉक्टर म्हणायला लागला, बाबा याचं काही सांगू शकत नाही, पण तसं जर असेल तर मी 15 लाख रुपये देणार नाही. ऑपरेशन करा नाहीतर नाही करा. डॉक्टरला राग आला महाराज. तो म्हणायला लागला, जा भाई चल, चालता हो इथून. त्याला बाहेर पाठवलं. लहान्या मुलाला बोलवलं. लहान्या मुलाला बोलवल्यानंतर तो लहान मुलगा दवाखान्यामध्ये बसवलं लहान मुलाला कॅबिन मध्ये. आणि कॅबिन मध्ये बसून मात्र त्या लहान मुलाला विचारलं, महाराज का रे बाबा, असा असा रोग मोठा झालाय, एवढं 15 लाख रुपये खर्च येणार आहे. माझ्या वडील भावानं काय सांगितलं सांगा. ते म्हणा लागला, 15 लाख रुपये द्यायला तयार आहे मी, पण माझा बाप किती वर्ष जगल याची शाश्वती तुम्ही देत असाल तर ऑपरेशनला मी पैसे देतो. त्यानं लहान भावानं म्हणायला लागलं, मोठ्या भावाचं काय चुकलं सांगा. त्यानं जे म्हणतंय ते बरोबर आहे. डॉक्टरांना म्हणलं, दोघंही सांगते माहिती. त्या आजारी पडलेल्या बापाच्या मित्राला बोलवलं आणि मित्राला बोलवल्यानंतर ते म्हणायला लागला, त्याला काही मुलगी वगैरे आहे का? हो आहे हो, पण गरीब कुटुंबात आहे. त्या मुलीला बोलवा. त्या मुलीला बोलून घेतलं महाराज डॉक्टरानं आणि सगळी हकीकत सांगितली महाराज. सगळी हकीकत सांगितलं. ती मुलगी म्हणायला लागली, डॉक्टर साहेब मी फार गरीब आहे हो. माझ्या अंगावर जेवढं सोनं असेल बापानं केलेलं आहे, ते अंगातलं सोनं वगैरे सगळं तुम्हाला काढून देते. वाटल्यास तुमच्या दवाखान्यामध्ये मोल मजुरी करल, फरशी पुसल, पण माझ्या बापाला वाचवा, ऑपरेशन करा साहेब. 15 लाख पेटेपर्यंत तुमच्या दवाखान्यामध्ये मी काम करल. आयुष्य माझं गेलं तरी चालत. डॉक्टर म्हणायला लागला, महाराज तू म्हणलीस ना एवढंच बस झालं. ऑपरेशन झालं महाराज. ऑपरेशन झालं. गावाकडे मित्र ते आपल्या मित्राला घेऊन आला.
ते आजोबा मात्र किती वर्ष राहिले? 4-5 वर्ष राहिले महाराज. ते आजोबा वारल्यानंतर सगळ्यांना कळवलं. मुलंही गाडी घेऊन आली महाराज. आणि ही गरीब मुलगी पण आली महाराज. अंत्यविधी व्हायला लागला. अंत्यविधी यात्रा निघाला असताना जिथं विसावा दिला जातो, त्या विसावा देत असताना त्या प्रेत यात्रेला थांबवलं. प्रेत जमिनीवर ठेवलं आणि बांधलेलं जी ज्वारीचं हे असतं ना कोठी, ते सोडली. ते खाणेकरी ते प्रेत उचलायला लागले महाराज. जे मेलं होतं ना त्याचा मित्र जवळ आला. खबरदार, हे प्रेत मी उचलू देणार नाही, अजिबात उचलायचं नाही, याची अंत्यविधी मी होऊ देणार नाही. का झालंय? कशामुळे बोलताय असं? का? तो मित्र म्हणायला लागला, हे मेलेला जो माझा मित्र आहे ना, यांना माझे 15 लाख रुपये द्यायचे. जोपर्यंत त्यांना मला 15 लाख रुपये तुम्ही देणार नाही तोपर्यंत मी याची अंत्यविधी होऊ देणार नाही. ते पोरं पुढे आले. बोलवा त्या पोरांना. ते पोरं म्हणायला लागले, बापाचं आम्हाला देणं माहिती नाही ना घेणं माहिती नाही. आम्ही तुला 15 लाख रुपये कशाला द्यायचं? का द्यायचं? हा माणूस म्हणायला लागला, तसं जर असेल तर मी अंत्यविधी होऊ देणार नाही. किती कोणाला एवढं म्हणल्या ते 2 मुलं जे आहेत ना, ते मुलं पळाले. अंत्यविधी करा न करा, जाऊन गाडीत बसले महाराज. जे बापाच्या डोक्याला मुलगी हात धरली होती ना, ती मुलगी जवळ आली. हो बाबा, बाप तर जगामध्ये राहिला नाही, तुम्ही माझ्या बापासारखे आहात, तुमच्या पुढे पदर पसरते. एवढ्या माझ्या बापाची मूठ माती होऊ द्या. हो मूठ माती होऊ द्या. वाटल्यास तुमच्या घरामध्ये आयुष्यभर मूल करण्याचं काम करत, पण माझ्या बापाची अंत्यविधी होऊ द्या. त्या मित्रानं मात्र काय केलं महाराज, तिला जवळ घेतलं. रडू नको बाळा, असा काही प्रकार नाही. सगळ्या पाहुण्या रावळ्याला जवळ घेतलं आणि म्हणायला लागला, ऐका, 15 लाख यानं माझा घेतला नाही, मी याला 15 लाख रुपये देणार आहे. यानं पायी 1000, 2000, 2000 असं करत वर्षांकाठी माझ्याकडे 15 लाख रुपये जमा केलेला आहे. ते 15 लाखाचं वारसदार कोण आहे याची मी परीक्षा करत होतो बरं का. तर या मुलांना मी 15 लाख देणार नाही. त्या 15 लाखाची वारसदार कोण आहे? तर ही गोर गरीब असणारी मुलगी आहे. मुलाला काही कमी केलं का? मला काहीच केलं नाही. पण मुलीकडे काही दिलं का बाप? मुलीला तर गरीब कुटुंबात दिला होता, पण जेवढं बापावर प्रेम मुलगी करते तेवढं कोणी करू शकत नाही महाराज. म्हणून मुलीला वाचवा, मुलीला संस्कार द्या, मुलीला जपा. मुलगी जर कॉलेजमध्ये गेली तर ती वेळेवर परत येते का? परधर्माच्या संपर्कामध्ये, परधर्माच्या मैत्रीमध्ये ती अडकली का? त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आपली मुलगी अडकली का? याचा अभ्यास करा. फक्त कॉलेजला पाठवून देऊन घरी बसू नका. तिच्याकडे सक्त नजर राहू द्या महाराज. कारण आपलं मोठं धन मुली आहे. वर्षाकाठी हजारो लाखो मुली बेपत्ता होतात महाराज, बेपत्ता होतात. कुठं जातात सांगा? याचा अभ्यास करा थोडा. अनेक परधर्मीयांनी आपल्या मोहाजाळामध्ये, प्रेमामध्ये अडकून आपल्या धर्मामध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागलेत. वाचवा, वाचवा. बाकी खूप तुम्ही काही नाही ऐकलं तरी माझं काही हरकत नाही, पण एवढं मात्र लक्षात ठेवा महाराज, गाय आणि मुलगी हे 2 वाचवा महाराज. तुमच्या
चरणावर नतमस्तक होतो आणि झालेली सेवा आता 2 चरण राहिले असू द्या. आणि कदा जर वेळ झालेला आहे महाराज, जास्त वेळ झाला की महाराज लई वेळ केले हो असं म्हणून एका गावात असंच वेळ झाल्या असा नवीन चौकदार होता आमचा विकी सारखा. ती अशी काठी होती महाराज. एक काठीला काय झालं, त्याला नवीन होतं महाराज सुरेश महाराज. मग त्याच्यावर भार देऊन असं थांबलाय महाराज. काठीची घाम आला महाराज त्या तळ हाताला. काठीची निष्ठेने महाराज डोक्यातच येऊन पडली माझ्या. काय असं काही ना महाराज, वेळ झाले पटकन आठवून ज्ञानेश्वर सगळ्यांनी एकदा हातावर करा. रोज करून टाळी वाजायला सांगितले नाही असं नाही का नाही. सगळ्यांनी म्हणतो मी, सगळे वट्यावरले कट्ट्यावरले घरातले पण घरी बसल्या हातावरी करा. सगळ्यांनी हातावरी करा आणि भगवंताचं जगद्गुरु तुकोबरायांचं चिंतन करा. तुकाराम तुकाराम तुकाराम
Hare
सांभाळीत काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई देवी तहा पायी जीवी थोडा. कीर्तन समाप्त झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या प्रत्येकांच्या कानावर जे शब्द चालायला लागले महाराज, एकदा साऊंड सिस्टीम साठी सगळ्यांनी टाळी वाजवा. नंबर एक, झोपच आवडणे गेले त्यांना लईच बिझी आहेत महाराज दिवसभर, पण किती का असताना महाराज बरोबर आपली ड्युटी बरोबर सांभाळतात. तिथल्या तिथे एक डुलकी का मारणं, कोण डुलकी करून जागे होतात लगेच. असं आमचे ऐका नाही आवडते सगळ्यांच्या. बघा त्यांनी एक नाव कमवलं महाराज, लहानापासून तर वयवृद्धापर्यंत नारायण नारायण. सगळ्याचा उद्धार होणार आहे. आज्या वेळाचा उद्धार झाला नवल नाही, सगळं गावाचं उद्धार होणार आहे. नारायण नारायण देवाचं नाव. सगळ्या कलावंताच्या आहे का नाही, आमचे सुरेश महाराज आहेत, हरिभक्ती पारायण. खरंच ज्यांचा अधिकार मोठा आहे, ज्यांनी सगळ्यांचं गुरुवर्य आहे ना, सगळ्यांचं एक गुरुपद आहे मला त्यांना, त्यांचा मनाचा मोठेपणा. कारण रात्री सांगितल्याप्रमाणे महाराज दुसरा महाराज दुसऱ्या आपल्या कीर्तनामध्ये कोणी थांबत नसतो, पण महाराजांचं मोठेपण आहे महाराज. खूप भगवंताची देणगी आहे. हरिभक्ती पारायण आमचे आदरणीय मित्र पण आहेत महाराज. आम्ही बरेच वर्षापासून सोबत आहोत. आमचे आदरणीय आमच्या माझ्या ठिकाणी धर्मगिरी महाराज यांचंही चरणावर नतमस्तक होतो. त्याच्यानंतर आमचे जांभळे महाराज, शुभम महाराज जांभळे, नंतर महाराज. तुमचं गाव कोणतं आहे? हाची कामटच आहे ना. मला गाव माहीत नव्हतं. फक्त महाराज आहेत सगळे, टाळकरी वर्ग सगळे आहेत महाराज, ज्यांच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे का, संपूर्ण देशामध्ये आता युट्यूब म्हणलं तर देशच नाही महाराज, अवघ्या जगामध्ये युट्यूब कसं आहे, अवघ्या जगामध्ये ज्याचा प्रचार प्रसार होतो ते मात्र माध्यम, दोन्ही माध्यम एकाच कीर्तनात आहे का नाही. दोघं पण सुंदर आलेले आहेत महाराज. एक असणारे या ठिकाणी आमचे माऊली गायत्री यूट्यूब चॅनल यांचं या ठिकाणी सगळ्यांनी टाळी वाजवून सगळ्यांनी स्वागत करा महाराज. खूप कष्ट आहेत महाराज. सगळं व्हिडिओ तयार करणं, इथं शूटिंग घेणं, परत जाऊन एडिटिंग करणं आणि परत अपलोड करणं, अपलोड करून शेअर करणं सोपी गोष्ट नाही, पण करतात महाराज. त्याच्यानंतर आमचे आदरणीय मनोभावे सेवा यूट्यूब चॅनल या ठिकाणी आमचे प्रदीप भाऊ आहेत. त्याच्यानंतर आमचे धनाजी भाऊ आहेत. सुंदर असं त्या ठिकाणी दोघांचंही खरंच नवल केलं तेवढं कमी आहे. सगळ्यांनी एकदा दोघांच्याही नावानं एकदा जोरदार. आता हे सगळं
भव्य दिव्य वर्षानुवर्ष वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम जसं जसं दिवस पुढे पुढे चाललेत महाराज, आज 5वा आहे, उद्या 6वा आहे, 7वा आहे, जसं जसं दिवस यायला लागले तसं तसं याच्यामध्ये रोनक यायला लागली महाराज. हे रोनक येण्याचं कार्य हे सगळे रात्रंदिवस सगळे मात्र आपल्या घरातले बाजूला कामं सारून संपूर्ण वेळ आपल्या सप्त्यासाठी देणारे आमचे संपूर्ण सप्त्यातील कार्यकर्त्यांचे एकदा सगळ्यांनी स्वागत करा महाराज, त्यांचं अभिनंदन करा. त्यांच्यामुळे हे सगळं आपल्याला ऐकायला मिळायला लागलेलं आहे. आता राहिलं कोण? चौकदार राहिला महाराज. चौकदार म्हणजे आता काहीच नाही महाराज. चौकदार म्हणजे आता त्यानं आमचा नाही आमच्या अंतकरणातला झाला बरं का. कारण एवढं स्वभाव सुंदर आहे महाराज. माणसाला एकूण एकाला प्रेम लावता येतं, पण प्रेम लावल्यानंतर हृदयात जाऊन बसणं सोपं नाही. ते हृदयातला माणूस आहे आमचा. एकदा चौकदार साठी सगळ्यांनी टाळी वाजवा. आता राहिलं फक्त कोण? तुम्हीच. आता सगळ्यांनी आहे की नाही, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवलं, एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. महाराज पण इथं बसलेले आहेत महाराज, सगळ्यांच्या अर्जुन महाराज आहे सगळे महाराज. आता मला बोलायला तर अजून आहे का ते मध्ये वेळ, पण सगळ्यांनी एवढं प्रेम लावतात, एवढं प्रेम लावतात. माझ्यासोबत आलेले गेल्या 2 वर्षापासून आलेले कलाकार ते मला म्हणतात महाराज खरंच किती पेरीगाव गाव किती किती गोड गाव आहे हो, किती प्रेमानं ते किती प्रेम लावतात, किती जीव लावतात. ते आत्ता सुद्धा तुम्ही त्यांच्यावर केलेलं प्रेम ते आत्ता सुद्धा तुमची आठवण काढतात. जांभळे महाराज काल आता बरी चर्चा झाली, किती जीव लावते तू, किती आग्रह असतो, किती जेवताना आग्रह, बसताना सगळ्यांचं प्रेम आहे महाराज. असंच प्रेम वर्षानुवर्ष चालत राहावं. वटवृक्षामध्ये हा कार्यक्रम ही एक तप नाही तर अनेक तपामध्ये रूपांतर व्हावं असं पांडुरंग परमात्म्याच्या चरणी इच्छा निर्माण करून शिवला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.